मित्रांनो, जय शिवराय आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची कमिटी आपल्यासमोर आहे। आज दिनांक 17 मे 2026 रोजी ही बैठक संपन्न झाली आणि बैठकीचं कारण होतं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जी नियमावली धुडकावून काही ठिकाणी बैलगाडा मालक किंवा आयोजक असतील मैदानाचे हे त्या ठिकाणी खेळ करत होते। तर त्या खेळाला कुठेतरी निर्बंध नाही पण एक नियमावली देऊन त्या ठिकाणी एक काटेकोर पालन करून नियम कसा चांगला घडवण्यात येईल या पद्धतीची एक मीटिंग पार पडली। आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष बाबू शेठ चव्हाण। शेठ नमस्कार। नमस्कार शेठ, काय सांगाल कशा पद्धतीने आणि काय नेमकं कारण ठेवून मीटिंग आयोजित केली? बघा, मध्यंतरी मीटिंग घेण्याचं कारण असं होतं की बऱ्याचशा ठिकाणी आम्ही बघितलं की नियमावलीचे पालन होत नाही आणि त्या अनुषंगाने आज मीटिंग घेऊन त्या काही अटी असतील ड्रायव्हरवरती, काही आयोजकांच्या काही तक्रारी होत्या त्यांच्या ऐकून घेतल्या। तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आज व्यवस्थितपणे सगळ्या लिहून घेतलेल्या आहेत आणि त्याबाबत आपले उपाध्यक्ष जे आहेत सुरेश भाऊ ते सविस्तर सांगतील। एक जिल्हा अध्यक्ष म्हणून त्या नात्याने अखिल भारतीय बैलगाडा संघटना ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर राज्यभर ज्या पद्धतीने कार्य करते, मग त्यात अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष असतील नितीन आबा असेल किंवा सचिव असतील विलास पैलवान, तर हे ज्या पद्धतीने कार्य करताय तर त्या कार्याला धरून काय नेमकं इथं सुधारणा करण्यात येईल? बघा, सुधारणा म्हणलं तर अटी नियम ह्या सगळ्या पहिल्यापासूनच आहे। आमचं तर पूर्ण मत असं आहे की जसं 3 फेऱ्याचं मैदानाच्या अटी नियम तिकडं महाराष्ट्र राज्य कमिटीने बनवलेलं आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं, त्याच संभाजीनगरमध्ये पण लागू होतील आणि बाकीचं त्यांचं जसं काम चालू आहे चांगलं तसं आपल्या जिल्ह्यात पण काम व्हावं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे शासनाने अटी नियम घालून दिलेले आहेत आपल्याला, ज्या कायद्यानुसार अटी नियम मिळालेले आहेत त्याचं पालन जास्तीत जास्त व्हावं हे असं म्हणणं आहे आमचं। 2 खेळ होता मराठवाड्यामध्ये, शक्यतो प्राधान्य दिलं जातं शंकरपटाला, सेकंदाच्या खेळाला। तर सेकंदाच्या खेळाला आणि 3 फेऱ्याच्या खेळाला काय नियमात बदल आहे? दोघं खेळ वेगवेगळे आहेत आणि दोघा खेळांच्या आम्ही जिल्हा कमिटी मिळून सगळे नियमावली वेगवेगळ्या बनवलेल्या आहेत। तसं 3 फेऱ्याच्या त्या राज्य सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने केलेल्या अटी नियम आहेत 3 फेऱ्याचा पश्चिम महाराष्ट्राचा जो खेळ आहे त्याच पद्धतीत आपल्या भागात, पण शंकरपटाचा खेळ आपल्यापासूनच विदर्भ वगैरे होतो, तर त्या सगळ्या समानतेच्याच असतील इथून पुढं। शंकरपटाच्या पूर्ण वेगळ्या आहेत। जसं तुम्ही सांगितलं की ज्या पद्धतीने काही ठिकाणी नियम डावलला जात आहे आणि काही छोट्या मोठ्या गोष्टीमुळं मराठवाडा हा ट्रोल केला जातो बाहेरच्या लोकांकडनं, तर त्यावर काय भूमिका असेल? ट्रोल करणं, बघा, कोणाचं तोंड आपण शांत ठेवू शकत नाही। आता कोण ज्याला जितकी माहिती मिळते तो त्या पद्धतीनं भाष्य करतो। आता प्रत्येक जणाला घरी बसून ट्रोल करायला त्याला काय रोखू शकत नाही आपण, बरोबर, पण त्या गोष्टीची माहिती घेऊनच ट्रोल करा। पण जेवढा या 3 फेऱ्याच्या खेळाला असो किंवा सेकंदाच्या खेळाला प्राधान्य बाहेर आहे तेवढं प्राधान्य आपण देण्याचा प्रयत्न करतो। चुका बऱ्याच लोकांकडनं होता पण त्या पडद्यावरती येत नाही आणि एखादी चूक जर मुळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडनं झाली किंवा जिल्ह्यामध्ये झाली तर त्याच्यावर लगेच अंकुश उठवला जातो। काय होतं, हे सगळं आपल्या भागात बैल चांगली आहेत आणि जीव लावणारी लोक पण चांगली आहेत, ज्यांच्या घरी दारामध्ये जो बैल आहे त्याची सांभाळणी वगैरे सगळ्यात बेस्ट आहे। आणि ज्यावेळेस एखादा जिल्हा अशा गोष्टीसाठी पुढे येतो आणि त्याची बैल ही सगळी फेमस होतात, त्याला ह्या गोष्टीसाठी हे तोंड द्यावंच लागतं त्याला। नक्कीच। आता जी नियमावली तुम्ही जाहीर करणार आहे ती नियमावली जाणून घेऊ। आपल्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे, त्यांच्याकडनं संपूर्ण नियमावली जाणून घेऊ आणि त्या नियमाचं पालन करून त्याच्यावर कशा पद्धतीने यापुढे बैलगाडा मालक असेल किंवा आयोजक असेल किंवा गाडीवर बसणारा जॉकी असेल, सुट्टी मेकर असेल, प्रत्येकाने कशा पद्धतीने ते नियम फॉलो करायचे आणि पाळायचे, तर याच्यावर उपाध्यक्ष आहे। भाऊ नमस्कार। नमस्कार भाऊ, काय सांगाल कसे नियम आहे सर्वप्रथम ते सांगा। सर्वप्रथम हे जे नियम आहेत
ते महाराष्ट्र जी बैलगाडा संघटना आहे आपली, त्यांनी काही घालून दिले, त्यांचे नियम आहेत. त्यालाच धरून काही नियम बनवलेले आहेत जे जिल्ह्यासाठी फायदेशीर आहे. आणि त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे की राज्यस्तरीय संघटना काही नियम घालत असतात वरती, पण काही जिल्हास्तरीय संघटनाला पण आपलं काम चोख रीतीने पार पाडावं ही आमची मीटिंग घ्यायच्या आधी आमची अशी इच्छा होती, जेणेकरून येणारे मैदान सुरळीत व्हावं. आणि तुम्ही जसं मागे बोललात की मराठवाड्याचं ट्रोल वगैरे केला जातो, तुम्हाला सांगतो फक्त मराठवाडा नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे मैदानामध्ये कोणी जर चुकी केली समजा, तर त्या ठिकाणी जे लोक असतात ते ट्रोल करत असतात, मग तो कुठलाही असो. म्हणजे आपण आतापर्यंत बघत आलेलो आहे की काही ठिकाणी खूप मैदानं झाली, ड्रायव्हरांनी काही चुका केल्या तरी तिथे तो ट्रोल केला जातो. आणि बैलगाडा संघटना जी महाराष्ट्राची आहे अखिल भारतीय बैलगाडा, त्यांनी त्यांना दम देऊन सांभाळण्याचं दम पण दिला, त्यांना सांभाळून पण घेतलं, त्यांना चान्स दिला परत चुका सुधारायचा. पण आम्ही असं बघितलं सगळ्यांना, या सर्व महाराष्ट्राला बघून, की लवकर ड्रायव्हर लोकांमध्ये, गाडा मालक असेल, आयोजक असेल, यांच्यामध्ये पाहिजे तेवढा बदल होत नाही आहे. झाली चूक माफ करा आणि गाडी चालली आहे पुढे, असं हे प्रत्येक गाडा मालक आणि जेवढे लोक आहे त्यांचं म्हणणं झालं. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की ही मीटिंग घ्यावी. आणि हे सर्व मान्यवर आले होते पदाधिकारी जेवढे तालुक्याचे आहेत, जिल्हा कमिटीचे आहेत. त्यानुसार आम्ही आजचा जो नियम बनवला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा कमिटीच्या वतीने, जिल्ह्याअंतर्गत राहील की जिल्ह्याच्या बाहेर पण, म्हणजे हा आमचा जिल्हापुरती नियम आहे. बाकीच्या जिल्ह्यांनी व वरती जे महाराष्ट्र बैलगाडा संघटना आहे त्यांनी घालून दिलेले ते त्याच्यात मॉडिफाय करतील याच्यानंतर. आता सध्या आम्ही आमच्या जिल्ह्यापुरती हे नियम बनवलेले आहेत. आणि ह्या जिल्ह्यामध्ये जर या नियमाचं कोणी जर पालन करत नसेल तर त्यांच्यावरती काय कारवाई करता येईल किंवा काय करणार आहोत हे आज आम्ही स्पष्ट करून, हे तुम्हाला मी वाचून दाखवलेले काही नियम आहेत, त्या तुम्ही जरा बघा. जो तुम्ही मगाशी मुद्दा मांडला, मराठवाड्याला ट्रोल केला जातो ते काही चुका झाल्यामुळे, त्यासाठी आजपासून जेवढे ड्रायव्हर लोक आहेत त्यांच्यावर हा नियम लागू आहे. ड्रायव्हरनी गाडी चालवत असताना दात्री, चाबूक, टोचा मारला किंवा त्याचा वापर केला तर त्याला त्याच दिवशी 5,000 रुपयाचा दंड आणि 2 महिने बंदी. छत्रपती संभाजीनगर बैलगाडा संघटनेने हा नियम बनवला आहे. व दुसऱ्यांदा झाला तर 10,000 रुपये दंड, 6 महिने बंदी व गुन्हा. आणि रक्कम न भरल्यास गुन्हा नोंद आहे त्याच्यावर. आणि बसणाऱ्या कुठल्याही त्याच्यावरती दुसऱ्यांदा जरी केला आणि सेकंदाचा असो किंवा दुसऱ्यांदा, एक मिनिट मी वाचतोय, तुम्ही तुमचा नंतर मुद्दा मांडा. दुसऱ्यांदा जर झाला तर 10,000 रुपये दंड, 6 महिने बंदी आणि त्याच्यावर गुन्हा नोंद होईल. व जी ही दंडाची रक्कम येणार आहे तेवढी रक्कम त्याला पुढील कारवाईसाठी आम्ही खर्च करणार आहोत. जो ड्रायव्हर दात्री, चाबूक असं काही जर बैलांना मारहाण गाडी पळवत असताना करत असेल त्याच्यावरती आम्ही हा एक नियम बनवलेला आहे. नियम सगळ्यांना सारखा आहे. कोण शंकरपट 3 फेरे सगळ्यांसाठी आहे. बैल मालक पण त्याच्यामध्ये दुसरा नियम आहे, जे काही आयोजक मैदान भरवतात, मैदान घेतात. आता तुम्ही बघत असता की छत्रपती संभाजीनगर मधले मैदान खूप कमी झालेले आहेत. काही बंदी आणल्या संघटनेने की अशी एकत्र मैदान घ्यायचे नाही, त्याच्यामुळे महिन्याला एक मैदान पडतोय. तरी पण आपल्या इकडे काही गाडा मालक निर्णयाला मानत नाही. त्याच्यासाठी भरपूर आम्ही प्रयत्न केले की गाडा मालकांमध्ये सुधारणा व्हावी व त्यांनी दिलेला निकाल व्यवस्थित त्यांनी मान्य करावा. पण काही गाडा मालक आरेरावीची भाषा करणं, दादागिरीची भाषा करणं हे काही सोडत नाही. त्यासाठी काटेकोरपणे नियम बनवलेले आहे. आता पहिला निर्णय कमिटी देईल, आयोजक कमिटी. त्यांनी जे ठेवलेले पंच आहेत ते पहिले पंच देतील. त्याचाही निकाल जर गाडा मालकाला जर मान्य नसेल तर आम्ही नेमून दिलेले जेवढे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे निकाल जाईल.
त्याच्यानंतर तालुका अध्यक्षांना आम्ही आता सांगितलेलं आहे की तुम्ही त्यावरती निकाल तुम्ही द्यायचा आहे. आणि जर तालुका अध्यक्षाचा पण निकाल गाडा मालकाला मान्य नसेल तो अंतिम निकाल जिल्हा कमिटी जी आहे छत्रपती संभाजीनगरची ती देईल आणि तो निर्णय अखेरचा राहील. त्याच्यानंतर जर त्याला प्रत्येक वेळी आपण फोन करत असतो ह्यांना त्यांना विलास पैलवानांना त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निकाल इथेच जिल्हास्तरीय निकाल देण्यात येईल असा आम्ही ठराव मंजूर केलेला. हा दुसरा झालं. तिसरा, आयोजकांनी जो मैदान आयोजित करत आहेत त्यामध्ये पाठीचा जो अंतर आहे तो आम्ही 14 फूटच्या प्लस जो रुंदी आहे रुंदीचा त्याच्यावरती आम्ही नियम केलेला आहे. तरी सर्व आयोजकांना विनंती 14 फूट हातात असणार की आता 14 फूट ठेवावी त्यांनी, नाहीतर आम्ही त्या मैदानात तिथे होऊ देणार नाही असं आम्ही कमिटीने ठरवलेलं आहे. तर काही आता आम्ही पावतीमध्ये जे काही बदल केलेले आहेत, मनमानी काही आयोजक कमी पावती व पावती जास्त रक्कम कमी, पहिला रक्कम जास्त असायची दुसरी रक्कम कमी असायची, जे ह्याला लागू नये त्याच्यावरही आम्ही नियम बनवलेले आहेत. आयोजकांना आयोजन करत असताना जिल्हा कमिटीची तालुका कमिटी जेवढे आमचे सदस्य त्यांच्याशी संपर्क करूनच आपल्याला मैदान आयोजन करून रक्कम ठरवून घ्यावी जेणेकरून जे गाडा मालकांना त्रास होऊ नये. तर तो पण आम्ही नियम पावतीवरती आणि रकमेवरती बनवलेला आहे. याचा सर्व हेतू एवढाच आहे की येणारा काळ जो आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगला यावा व कोणाला बैलांना त्रास होऊ नये हा आमचा एक प्रामाणिक आमचं प्रयत्न आहे. याच्या मागे अजून एक प्रश्न माझा राहील की प्रत्येक आयोजकाने त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मैदान घेत आहे त्या ठिकाणी कुठलंही आपत्तीजनक जसं की विहीर, ओढा, नाला अशा काही अपवादात्मक त्या ठिकाणी हे नको, म्हणजे जेणेकरून बैलांना पळायला अडचणी नको. आता बरेचसे मैदान आपण बघितले, काही ठिकाणी विहिरी दिसल्या, काही ठिकाणी पाट दिसले, काही ठिकाणी बंधारे दिसले, तारीचं कुंपण दिसलं. तर त्याच्यामुळे याच्यावरती काय तुम्ही तुमचा जो मुद्दा आहे खूप चांगला आहे. आम्ही याच्या पहिले जी मीटिंग घेतली होती त्याच्यामध्ये स्पष्ट केलं होतं की जो आयोजक आहे ज्यांनी मैदान ठेवलं त्याच्यानंतर आमचा एक प्रतिनिधी जाऊन तो पहिले मैदान बघून घेतो. कधी कधी जागा कमी असल्यामुळे किंवा काही गोष्टी असल्यामुळे आम्ही एक मला चांगलं मैदान आठवतं, तुम्ही जे बोलला मुद्दा, एक कुठेतरी एक मैदान होतं त्याच्यासमोर कंपाऊंड होतं, तर तिथे आम्ही ते सर्व काढायला लावलं, कंपाऊंड काढायला लावला, तार कंपाऊंड, जेणेकरून बैलाला आखडण्यासाठी जागा भेटावी. आमचा पूर्ण प्रयत्न असतो की अशा ठिकाणी कोणी आयोजन करू नये आणि आयोजन करत असताना आम्ही त्या आयोजकांवरती तिथे मैदान घेऊ नका असे बरेचसे मैदान आम्ही कॅन्सल पण केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून कुठली नियमावली? एवढे आता सध्यापुरती नियम आहेत. अजून आमच्या मीटिंग होणार आहेत. अजून येणाऱ्या काळामध्ये जो योग्य निर्णय घ्यायचा आहे कमिटीकडून तो अजून आम्ही घेणार आहोत. जाता जाता एक सर्जेराव चव्हाण आहे आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूया. द्या भाऊ. नमस्कार. नमस्कार भाऊ, काय सांगाल, संघटनेची संपूर्ण टीम आज आपल्या हॉटेलला आली, त्या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीत या नियमावली काही घालण्यात आल्या. आता मध्यंतरीचा काळ बघितला एक 8-10 दिवसापूर्वीचा आपण, तर ज्या पद्धतीने जे प्रकार घडले त्या प्रकाराला घेऊन कुठंतरी संघटनेने आज बरेचसे नियमावली लावली. सर्वप्रथम पूर्ण जिल्ह्याचे तालुक्याच्या कमिटीचे मी अभिनंदन करतो की आज सगळ्यांनी एकत्र येऊन मागील काही दिवसात जे काही प्रकार घडले त्याच्यावर काही उपाययोजना म्हणून आणि त्या नियमात काही बदल करायचे म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यासाठी चर्चा केली आणि चर्चेतून काही नियमाचे आत्ताच उपाध्यक्षांनी ते वाचन करून दाखवलं की अशा अशा नियमाचे ते बदल झाला. मी सर्वप्रथम सर्व आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील नवे पूर्ण मराठवाड्यातीलच सर्व बैलगाडा शौकीन आणि सगळ्या गाडा मालकाला एक विनंती करल, ड्रायव्हरलाही करल की आपल्या भागातले बैल चांगल्या प्रमाणात पळतात, खूप पळतात, आपली देखभाल पण खूप चांगल्या प्रमाणात चांगली असते आणि ज्या गोष्टी चांगल्या असतात त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहतं आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी बारीक बारीक गोष्टीचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या पळणाऱ्या बैलावर किंवा आपल्या मालकावर कोणाचाही शंका किंवा कुठल्याही प्रकारचं जे आपल्याकडे लक्ष आहे त्याच्यावर कोणाचे शंका घेऊन आणि आपल्या तालुक्याची, आपल्या जिल्ह्याची, आपल्या भागाची बदनामी होता कामा नये. त्याच्यासाठी सगळ्याला माझी विनंती राहील की बुवा जे संघटनेने आता आज जे नियम तयार केले
जे आपल्या जिल्ह्यासाठी आहे तर ते त्याचे सगळ्यांनी काटेकोरपणे पालन केलं पाहिजे आणि आपले जी चांगली शक्ती आहे ती तशीच कशी राहील आणि त्याच्यावर कोणाची शंका किंवा कोणाचंही त्याच्यावरती बोट ठेवण्याचं काम होणार नाही याच्यासाठी आपण सगळ्यांनी काटेकोरपणे पालन केलं पाहिजे अशी माझी वैयक्तिक विनंती आहे आणि सगळ्यांनी जी इथं मीटिंग घेतली त्याच्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आहे. नक्कीच धन्यवाद असेल सर्वांचा. धन्यवाद.